दादा एस-पीचं नाव आहे. एकदा एस-पीसाठी देखील मित्रांनो जोरदार टाळ्या व्हायला हव्या. कारण या सगळ्याच क्रिकेट वर्डांमुळे खरं तर आज सफाईचं क्रिकेट ओळखलं जातं. रॉकी ग्रुप ट्रॉफी असेल, शुभमदादाची रबर बॉल टुर्नामेंट असेल, आज शिवनेरी चषक आपण पाहता आणि या सगळ्यांनी इथलं सफाईचं क्रिकेट जपलंय. म्हणून तर आज भारतातील अनेक तारे सितारे या सफाईमध्ये येताना तुम्हाला सातत्यानं पाहायला मिळतात. आजच्या रात्रीतील अंतिम मॅच मैदानावरती सुरू होती आणि या पुन्हा एकदा आपण वळूयात. प्रशांत नादवडे सर आपल्या सोबत आहेत. काहीशी महत्त्वाची चर्चा, तदनंतर पुन्हा परतू क्रिकेटकडे. रॉकी दादांचं योगदान किंवा अल्पेश भोईर आहेत, रोहिदास असतील. आज या ठिकाणी आपण बघितलं तर शिवनेरी चषकाचे सर्व शिल्पकार या मंचावरती. दिवस रात्र ही स्पर्धा आपण पाहतोय. सामन्याला सुरुवात होते. अत्यंत महत्त्वाचा सामना. आघाडीचे फलंदाज मैदानावरती आहेत भरत आणि सचिन. गोलंदाजी मार्कवरती चार्ल्स. पहिला चेंडू ऑप्टमच्या बाहेरचा चेंडू कट केला. इथे क्षेत्ररक्षक आहे. धाव घेण्याचा प्रश्न नाही येणार कारण यावेळेला खूप चांगलं क्षेत्ररक्षण पॉईंटमध्ये झाले आणि आपला बघ या तंत्रशुद्ध फटका खेळण्याचा प्रयत्न कट केला होता. स्क्वेअर कटचा फटका खेळला परंतु पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षण असल्यामुळे धाव घेण्याचा प्रश्न येणार नाहीये. पहिल्या चेंडूवरती आपण बघितलं तर डॉट चेंडू आहे, निर्धाव चेंडू. फिलहाल अपनी बॉलिंग मार पर गेंदबाज तैयार है. गेंदबाजी करने के लिए चांस. इस ओवर की अगली गेंद राइट अप ओवर द विकेट. ऑप्टम के बाहर गेंद अच्छा स्ट्रोक है. बहुत खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया. कवर पॉइंट बॉलिंग की तरफ खींच जा रहे खिलाड़ी मौजूद है. जब तक ये गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने इत्मीनान के साथ 2 रन मुकम्मल किए हैं. डगआउट में बिल्कुल तालियां बज रही हैं. स्कोर अगर देखें तो रन संख्या बाद 2 रन बगैर किसी नुकसान के. पहिला प्रयोग आपण बघितला तर अल्पेश दादांनी केला होता. डे नाईट स्पर्धेचा जास्त दिवस नव्हता परंतु तो प्रयोग झाला होता. परंतु आज शिवनेरी चषकाच्या माध्यमातून आपण बघितलं तर 21 तारखेपासून ही स्पर्धा सुरू झाली. ओ यावेळेला कट करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये आणि आता आज जर बघितलं तर 25 तारीख आहे. 27 तारखेला या संपूर्ण स्पर्धेचा ग्रँड फायनल आणि महत्वाचा म्हणजे एकूण 21 ते 27 ही फ्लड लाईटमध्ये स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. प्रकाश होती स्पर्धा घ्यायचं म्हणजे सोपं नाहीये कारण तुम्हाला इथे प्रकाश होतामध्ये क्रिकेटचा खेळ पाहण्याकरता आनंद येईल, सगळ्या गोष्टी होतील परंतु तेवढाच खर्च देखील मोठा आहे. त्यामुळे आयोजकांची प्रचंड मेहनत. धाबा 2. ओ हो 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 स्क्वेअर द विकेट. काय चांगला फटका खेळलाय. स्क्वेअर ड्राईव्ह खेळलाय. चेंडू जाईल सीमारेषेच्या दिशेनं. काय घडते बघूया. ओ हो हो सर्वच यावेळेला आपण बघू शकता आश्चर्यचकित आहेत. काय घडले आणि काय बिघडले. आपण हे चित्र पहा. यावेळेला चेंडू कुठे गेलाय ते पाहूया. इथे चेंडू चेंडू थांबलाय. दोन्ही बॅटर मध्यवर्ती विकेटच्या मध्यवर्ती चर्चा करत होते परंतु त्यांना कळलं की चेंडू थांबलाय, थ्रो आलाय आणि त्यामुळे परत एकदा ते आपल्या क्रीजमध्ये आलेले. साजिद सर यावेळेला कोणत्या प्रकारचा रन नाहीये. बरोबर. स्कोर अगर देखे तो 2 रन बगैर किसी नुकसान के. चांस अपनी बॉलिंग मार्फत तैयार. शॉट तो कमाल का था लेकिन भाग्य का साथ नहीं मिला. चांस अपनी बॉलिंग मार्फत तैयार. राइट अप ओवर द विकेट. इस बार हवा में खेलते हैं खिलाड़ी बाउंड्री पर मौजूद. इस बार दारी के अंदर बिल्कुल मौजूद है. सुंदर कैच. चांस ने भरते हुए विकेट लिया है. गेंद बिल्कुल बाउंड्री की तरफ ट्रैवल हो रही थी लेकिन हवा में है और मिड ऑफ पर खिलाड़ी दारी के अंदर. इन्होंने बहुत ही अच्छा कैच लपका. अच्छा कैच था, बहुत अच्छा कैच था और बेहतरीन कैमरा वर्क. प्राइसलेस विकेट. बल्लेबाज बैक टू द पेबल चले गए. स्कोर अगर देखें तो रन संख्या बाद 2 रन 1 विकेट के नुकसान पर. पिछले मैच में इसी तरह का स्टार्ट था और जो गेंद पॉइंट बॉडी लाइन के बाहर नहीं चली गई उसका एक बार फिर खामियाजा भी भुगतना पड़ा क्योंकि वहां से एक बार फिर कमबैक करने का मौका चार्ल्स को मिला है. भरत थोड़ा निराश रहेंगे. अब नए बल्लेबाज राजू मैदान के अंदर. पहले मैच में बहुत ही लाजवाब बल्लेबाजी की थी, क्लास बल्लेबाजी की थी. अब जाकर एक तरफ मैं भरत को देख रहा हूं, दूसरी तरफ राजू. क्या स्विचिंग है, बहुत बढ़िया. 2 ही कैमरे हैं हमारे पास और उसके बावजूद अगर देखें तो बहुत ही बढ़िया काम हो रहा है.
चार्ल्स अपने बोलिंग मार्ग पर तैयार है, गेंदबाजी करने के नए बल्लेबाज राजेश ओके। स्कोर 2 रन 1 विकेट के नुकसान पर। त्रिशे का 11 सत्यनारायण कोपरी पहले बल्लेबाजी करते हुए। लेफ्ट हैंडर बल्लेबाज राजेश ओगे ने पहले मैच में लाजवाब बल्लेबाजी की थी। ऑफसाइड पर फ्लाइंग स्लिप, एक पॉइंट कवर, डीप स्टक कवर पर खिलाड़ी तैनात। ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, कट करना चाह रहे थे। इस ओवर में लाजवाब गेंदबाजी रही है गेंदबाज द्वारा। पहले ओवर का खेल 2 रन 1 विकेट के नुकसान पर। तो इस मुकाबले में साईनाथ अरनाले के लिए अच्छा स्टार्ट, बहुत बढ़िया गेंदबाजी, अपना अनुभव का पूरा इस्तेमाल किया गया चार्ल्स ने और बात के रखा। खास करके भरत का विकेट, वो भी क्या कहना है, पहले ओवर की जो कहानी है जिसमें पूरी तरह से चार्ल्स ने समा बांधा। थोड़ा भाग्य का साथ भरत को नहीं मिला, लेकिन थोड़ी कहानी थोड़ी अलग हो सकती थी। अब विकेट मिला है, विकेट मिला तो इसके बाद में अब देखिए चार्ल्स का जो बॉलिंग एनालिसिस, 1 ओवर 2 रन और एक विकेट, बहुत ही बढ़िया गेंदबाजी रही है। मागच्या मॅच मध्ये चार्ल्सना थोडंसं महागड्या ठरला होता। या मॅच मध्ये साईनाथ अर्नाळा या टीमने दाखवलेला विश्वास आणि त्यानं काय सांगितलं, पिछला मैच की जीत की दास्ता आपकी होगी, लेकिन अब एक कहानी फिर से एक बार चार्ल्स नाम की शुरू होगी। आणि या मॅच मध्ये त्यांना पहिल्याच ओव्हर मध्ये सामन्यावरती पकड निर्माण करून दिली आहे, कारण 4 षटकांची मॅच आहे आणि पहिल्या P1 मध्ये फक्त धावा आले 2 आणि विकेट मैदानावरती गेली आहे ती मात्र 1। अजूनही मैदानावरती उभा आहे फलंदाज भरत, अगदी आपण पाहिलं थोडा लवकर बाद झाला, बट सचिन हे नाव आहे ना या मॅच मध्ये रन्स बनवू शकतात। त्याच्या सोबतीनं राजेश मागचा सामना गोल्डन 6 न जिंकलाय टीम कोपरीनं। समो मिड ऑफला क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं चार्ल्सच्या माध्यमातून, एक सिंगल मेल, एका सिंगलनं स्कोर पुढे जाईल। टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतीये 3 या आकड्यावरती। 3 ला विकेट्स मैदानावरती आपण पाहताय आतापर्यंत गेली आहे ती म्हणजे 1। 4 षटकांची मॅच आहे, टायमर ऑन आहे, 8 मिनिटं फक्त तुमच्याकडे शिल्लक आहेत। त्या 8 मिनिटांमध्ये तुम्हाला या ठिकाणी षटकं या ठिकाणी टाकायची 2, त्या गोष्टीकडे लक्ष असू द्या। बॉल तयार, राउंड विकेट आले, बॅक फुटला जाऊन जागा बनवली, स्क्वेअर कटचा फटका चांगला होता, ऍक्शन रिॲक्शन क्षणात भरपूर काही पाहायला मिळालं। एका बाजूला चांगला बॉल, त्याच्यावरती चांगला फटका सजवला आणि त्याच्यावरती तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण ते देखील पाहायला मिळालं। वॉर्ड ऑफ फिल्डिंग, उडता क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला। चार लाईक, बॅकफुटला जाऊन जागा बनवली, बॉल चालला सरळ डीप बॅकवर्ड पॉइंटला, क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत, अडवला बॉल आणि त्याच दरम्यान 2 धावा। दुखापत झाली, खेळाडूला काळजी घ्या त्या ठिकाणी। चला ऑल ओके, स्वतः कॅप्टन आहे टीमचा त्या ठिकाणी सचिन। रहा कठिन हो जितनी संकल्प उतना मजबूत मेरा, नजर कमजोर पड़ जाए नजरिया मजबूत हो मेरा, और नजरिया मजबूत है और ये नजरिया जीत का जरिया बना है हमारा। आज ते सांगावं लागेल बॅटिंग करताना फलंदाज सचिनला, कारण अजूनही टीम अडचणीत आहे, कारण धावफलकावरती धावा मागच्या 9 बॉलमध्ये आलेत फक्त 6 आणि बॅटिंग करताना आता फलंदाजाला इतकंच सांगायचं, अपनी जीत पर इतना ना इतराओ, तुम्हारा जीत से ज्यादा चर्चा हमारे हार का भी है। जिया संघर्ष का समय आ चुका है, फटका फर्स्टला, मिस टायमिंग, बॉल हवत, डाऊन दी बॉल फील्ड आणि टिपला झेल। आणि याच दरम्यान आपण पाहताय मायखोप गावाची ओळख आदरणीय छोटू दादा अर्थातच हितेंद्र भोईर, समाजसेवक केळवे रोड मायखोप, त्यांच्याकडनं या टुर्नामेंटसाठी तब्बल 10,000 रुपयाचं डोनेशन आलंय। एकदा जोरदार टाळ्यांनी हितेंद्र भोईर, छोटू दादा मायखोपचे समाजसेवक केळवे रोडचे, त्यांचं करूयात आपण हार्दिक स्वागत। पैसा आहे ना अनिल दादा अनेकांकडे असो, देण्याची कुवत फार कमी लोकांकडे असते, त्यापैकी एक दिलदार आणि दिलखुलास असं व्यक्तिमत्व, आणि त्यांच्या वतीनं या टुर्नामेंटसाठी अर्थातच शिवनेरी ग्रुपला 10,000 रुपयाची आर्थिक मदत आली आहे। मनपूर्वक अगदी मायखोपच्या या राजेशाही व्यक्तिमत्वाचे करूयात आपण आभार। डाव फलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतात, स्कोर 6 ला विकेट्स गेले 2। न्यू बॅटर मैदानावरती येतात निखिल। काल 40+ क्रिकेट आपण पाहिलं, त्याआधी आपल्याला सफाळेचं क्रिकेट VT लाईनचं पाहायला मिळालं। अनेक सारा मोठ्या संख्येने इथलं क्रिकेट डेव्हलप होत आहे, त्याचं देखील विशेष कौतुक व्हायला हवं। आज भरतला आपण पाहता
रॉकी ग्रुप जी मानाची सन्मानाची स्पर्धा होतं पालघर जिल्ह्यातील टेंबी खोडावे गावाची, म्हणजे इथनं जे शेवटचं गाव विठी लाईन, वी म्हणजे अगदी सुरुवात विठ्ठलवाडीपासून आणि टी म्हणजे टेंबी खोडावं, त्या टेंबी खोडावे गावाचा पालघरचा एक मानाचा सन्मानाचा क्रीडा सोहळा म्हणजे रॉकी ट्रॉफी, त्या स्पर्धेतील प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मिळवणं ही फार मोठी आणि भाग्याची गोष्ट आहे. आणि या वर्षी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावरती भरतनं ते काम केलं. टीमची टोटल स्कोर कार्डवर 6 धावा होत्या अगदी, त्यानंतर आता 7 झाल्यात, एक सिंगल नुकतीच मिळाली आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती धावात फक्त 7. 5 मिनिटं 7 सेकंद आहेत तुमच्याकडे. लक्ष सुद्धा प्रशांत, त्याच्यामध्ये तुम्हाला हे षटक पूर्ण करायचं. आज पालघरच्या क्रिकेटनं यांना अनेक सारे स्टार दिलेत. अगदी पूर्ण क्रिकेटचं विश्व जिंकणारा सुमित ढेकले याच पालघरनं दिला. मग भार्गव 11च्या माध्यमातून स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक असू दे किंवा 10PL असू दे किंवा 70-70च्या बिग बॅश असू दे, नुकतीच जी सुरतला झाली, आणि अनेक साऱ्या स्पर्धा सातत्यानं जिंकलेत. सुप्रीमो चषकामध्ये सर्वाधिक वेळा जिंकण्याचा मान तो देखील त्याच खेळाडूला मिळतो. अगदी आपण पाहताय अनिकेत राऊत त्यासारखा एक मोठा लेजेंडरी क्रिकेटर याच पालघरांना दिला. राकेश पोलार्ड, भरपूर सारी स्टारकास्ट आहे. बट सध्या यंग क्रिकेट जर आपण पालघरचं पाहिलं, रनआउटचं अपील त्या ठिकाणी झालंय आणि अंपायरचं फिंगर गोज ऑन ऑफ आणि फलंदाज बाद होता धावचीतच्या स्वरूपात आणि धक्का लागेल या ठिकाणी 3रा. बट सध्या आपण चर्चा करतोय पालघरच्या क्रिकेटबद्दल. यंगस्टरच्या क्रिकेटमध्ये अगदी प्रचंड पोटेन्शियल आहे. सध्या पालघरांना भरपूर काही देत आहे पूर्ण टेनिस बॉल क्रिकेट जगताला, आणि त्यापैकी युवा खेळाडूंच्या यादीतील एक नवं नाव आहे आणि ते नाव आहे प्रशांत घरत. ज्यावेळी रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी रंगली, टीम अडचणीत होती आणि प्रशांत घरतनं केलेली बॅटिंग आणि पूर्ण व्यावसायिक क्रिकेटला पालघरच्या या अर्नाळाच्या गावाच्या दखल घेण्यास कोणी भाग पडलं तर ते नाव होतं प्राइड ऑफ अर्नाळा टेनिस बॉल क्रिकेट, प्रशांत घरत. बिल्कुल सही. प्रमुख गेंदबाज के तौर पर विघ्नेश गेंदबाजी कर रहे हैं. इस ओवर की अगली गेंद राउंड विकेट, काफी ऑफ टाइम के बाहर गेंद और गेंद को खेलने की वैसे कोई कोशिश नहीं है. अंपायर हमारी तरफ धीरे धीरे बढ़ रहे, वाइट बॉल का इशारा. सुमित ढेकले की बात करें तो सुप्रीमो चषक में 5 बार चैंपियन बने हैं. उनकी कप्तानी कमाल की रहती है और बड़े बड़े टूर्नामेंट जो पूरे इंडिया में होते हैं या इंडिया के बाहर, उसमें भी इनका अच्छा प्रदर्शन होता है. प्रमुख गेंदबाज के तौर पर विघ्नेश तैयार, राइट आर्म और द विकेट. बढ़िया गेंद, टिप्पा खाने के बाद बिल्कुल थोड़ा सा अगर देखें तो उंगलियां फेरते हुए गेंद के ऊपर तो घुमाव मिला गेंदबाज को. इस ओवर की बात करें तो बहुत अच्छा ओवर करता हुआ विघ्नेश का. स्कोर 9 रन 3 विकेट के नुकसान पर. ये ओवर देखिए तीसरा ओवर है. 4 ओवर का मुकाबला, तो कम से कम आपको वो 30 रन तो बनाने पड़ेंगे. 30 के ऊपर बनेंगे तो बहुत बड़ी उपलब्धि, लेकिन 30 रन लड़ने के लिए काफी हो सकते हैं. के बाहर गेंद, इस बार गेंद को खेल दिया स्ट्राइक पर क्षेत्र में, खिलाड़ी तैनात है. 1 रन मुकम्मल किया, दूसरे के लिए पलट गए. विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए. रन तो आपको चाहिए, रन चाहिए. रनों के भूख को बढ़ाने की जरूरत है क्योंकि दिल मांगे मोर, टीम मांगे मोर और समय भी बहुत कुछ मांग रहा है. और उम्मीद इस ओवर की बात करें तो विघ्नेश का बहुत अच्छा ओवर घट रहा है. सुंदर गेंदबाजी, 3 गेंदों में 4 रन दिए हैं और इस ओवर में कोई बड़ा स्ट्रोक नहीं है. ऑन साइड पर लॉन्ग ऑन है, बॉडी लाइन पर डीप मिड पर खिलाड़ी मौजूद है, स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात. प्रमुख गेंदबाज के तौर पर विघ्नेश तैयार, सामना करेंगे सतीश. इनके पास अनुभव है, बहुत ही बड़ी पारी वो खेलना तो चाह रहे, लेकिन टिप्पा ऑफ टाइम के बाहर जाके खेलने की कोशिश बल्लेबाज की भी हो रही है. फॉलो किया गेंदबाज ने, सुंदर गेंदबाजी कर रहे हैं. तीसरा ओवर, रन संख्या 11 रन 3 विकेट के नुकसान पर. प्रेशर बल्लेबाजों के ऊपर बढ़ता हुआ. विघ्नेश अपने बॉलिंग मार्ग पर तैयार है, राइट आर्म और द विकेट. शॉट अच्छा नहीं था, बिल्कुल इस पर आप देख रहे हैं तेज रफ्तार की गेंद थी. गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है. रत्नात्मक बल्लेबाजी बिल्कुल करना चाह रहे थे, ये जोखिम भरा स्ट्रोक था. तेज रफ्तार की गेंद थी, बहुत तेजी के साथ विकेट कीपर की तरफ चली गई. विकेट कीपर ने विकेट कीपर के तौर पर बतौर विकेट कीपर बहुत ही अच्छा काम किया प्रशांत घरत. और यह गेंद एक बॉडी के बाद 4 रन. दिल मांगे मोर, टीम मांगे मोर और यह लगा शानदार 4. सतीश के बल्ले से शानदार चौका. एक्शन रिप्ले देखें. इस बार पैरों पर गेंद थी और उसका भरपूर फायदा उठाते हुए गेंद को खेल दिया डीप स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए. ओवर की बात करें तो 3 ओवर का खेल और स्कोर बिल्कुल 15 रन 3 विकेट के नुकसान पर. वो भी आखिरी बच्चे गेंदें शेष है. यहां से कितने रन बनने चाहिए त्रिशिका 11 सत्यनारायण कोपरी टीम के लिए? कमीत कमी 12.
जेणेकरून 27 ते देखील या मॅच मध्ये एक चांगलं सन्मानजनक लक्ष आपण म्हणू शकतोय. मात्र समोर प्रशांत घरत बॅटिंग करणार आहे. पहिला सामना आपण ज्यावेळी पाहिलं साईनाथ अर्नाळा 48 धावेचं लक्ष आणि 12 बॉल मध्ये 10 विकेट्स ठेवून 53 धावा बनवत या स्पर्धेतील सर्वाधिक डेंजर पार्टनरशिप रंगली आणि मॅच एका हाती जिंकली हे विसरून चालणार नाहीये. घरत ब्रदर्सनं आपली पॉवर दाखवली होती. हाफ ट्रॅकर चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची होती त्या ठिकाणी समाप्ती आणि क्वालिफायर मॅच. जर इथनं जिंकलात ना सुपर 7 तुमची वाट पाहत आहे आणि उद्या या टुर्नामेंट मध्ये 7 अगदी ज्या टीम्स आहेत त्या तर आपल्याला पाहायला मिळणारच आहेत. बट ड्रॉ देखील केला जाणार आहे 10:30 वाजता रात्री. फटका ऑन साइडला टर्न केला मिड विकेटला. सिंगल झाली आहे पूर्ण. फलंदाज निखिलचं रनआउट होणं या मॅच मध्ये परवडलं नाहीये कारण मागच्या मॅच मध्ये त्यानं चौकार षटकार लगावून सामना एका हाती जिंकून दिला होता. निसट्टा विजय आणि तो मिळवला होता. 4 ची गरज होती गोल्डन 6 ला आणि या इथपर्यंत प्रवास आपण पाहिला टीम कोपरी क्रिकेट संघाचा. त्रिशिका 11 श्री सत्यनारायण कोपरी. श्री सत्यनारायण जे या गावाचं ग्रामदैवत. आज हे सगळे कोपरीकर म्हणत असतील आज देवा एकदा चमत्कार होऊन जाऊ दे. उद्या सकाळी अर्धा किलो पेढे एक मोठा फुलांचा हार सगळं काही तुझ्या चरणाशी अर्पण केलं जाईल. फक्त एक मॅच आशीर्वाद राहू द्या. पण तितकीच कर्तृत्वाची जोड क्रिकेटच्या पटलावरती मिळाली की त्याची सांगड एकदा बांधली गेली की जिंकण्याची मजा काही वेगळी असते. बॉल तयार. चांगला चेंडू आहे. टप्पा पडला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चालला. डॉट बॉलची होती समाप्ती. 17 विकेट्स आतापर्यंत गेले त्या ठिकाणी 3. पाटील नेटवर्क अतिशय सुंदर टेलिकास्ट करताना आपल्याला पाहायला मिळालं. मन कॅमेरामॅनच्या भूमिकेत त्या ठिकाणी मोनित कडू आणि त्या सोबतीनं अनुराग आपल्या सोबत. वन ऑफ द बेस्ट कॅमेरामॅन फ्रॉम पालघर. गुडलाईन स्पॉट वरती टप्पा पडलाय. कमी गतीनं टाकला होता. बॅक ऑफ द हँड ज्यावेळी तुम्ही टेनिस बॉल टाकता पडल्यानंतर तो उसळी घेतो. अगदी गुगली देखील या बॉलरकडे आणि करणकडे वेग देखील सारं काही आहे. फिंगर रोल कसे केले जावे, बॉलला ग्रीप कसं केलं जावं, रिलीज पॉईंट कुठे पाहिजे हे माहिती आहे करणला. हा वेगात टाकला होता डावा स्टिकच्या बाहेर आणि अगदी एक्स्ट्रा रन या ठिकाणी मिळेल आणि एक्स्ट्रा रन या ठिकाणी व्हाईट बॉल येताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावा 18 व्हाईट बॉलच्या मदतीनं. बॉल तयार आहे. बॉलिंग ट्रॅकवर टप्पा पडला. समोर लॉफ्ट करायचं होतं नाही जमलं. स्टँडर्ड डिलेवर खेळायला कॅच झाली आहे त्या ठिकाणी. ड्रॉप बॉल अन कॉटची होती संधी. धावफलकावर धावा अगदी लसदान रन बॉलात. मग भरपूर अडचणी येते ही टीम. या पाहूयात इथनं संघ बाहेर पडेल कसा. अजून एक सुंदर बॉल आणि का फिनिश केला मैदानावरती आणि क्लीन बोल्ड झालेत का या पाहूयात आपण. ऍक्शन रिप्लाय या ठिकाणी. काही क्षणात दूध का दूध पाणी की पाणी क्या होगी आगे की कहाणी पाहणं मजेदार असेल. राईट आर्म ओव्हर दी विकेट आले. वेगवान तेरा टाकला होता. बॅट अँड पॅड मध्ये नाहीये. विकेट नाहीये. डॉट बॉल. यष्टीरक्षकाच्या पायाला स्पर्श करून हा बॉल स्टंप वरती गेला होता. म्हणजे 3 विकेट्स गेलेत. रन झालेत 18 आणि 19 धावेचं लक्ष मैदानावरती उभारण्यात आलंय. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना त्रिशिका 11 सत्यनारायण कोपरी या टीमच्या माध्यमातून अतिशय सुंदर आणि ब्युटिफुल टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. आज या स्पर्धेनं अगदी पाहिलेली स्वप्न सुरुवात छोटी केली बट शेवट सोहळा बनला पाहिजे ज्याला आपण म्हणतो ना. आज तो सोहळा शिवनेरी चषकाचा आपल्याला पाहायला मिळतोय. शिवनेरी चषक म्हणजे काय. दुनिया के सारे शौक पाले नहीं जाते. कांच के खिलौने हवा में उछाले नहीं जाते. कोशिश करने से हमेशा जीत बनती है आसान. हर काम तकदीर के भरोसे टाले नहीं जाते. शिवनेरी ग्रुपनं आज नशिबावरती नाही तर स्वतःच्या कर्तृत्वावरती विश्वास ठेवून या विराथन नांदगडी पाडा गावाचं नाव अभिमानानं आपल्या कर्तृत्वानं अगदी यशाच्या उंच शिखरावरती मिरवलंय आणि त्याच शिवनेरी चषकानं आज एक ओळख देण्याचं काम केलंय. ते म्हणजेच या विराथन नांदगडी पाडा गावाला ना पैशासाठी ना स्वार्थासाठी आम्ही स्पर्धा भरवतो. या गावाच्या सन्मानाच्या प्रतिष्ठेच्या
मानाच्या आणि विराथन वासियांच्या प्रेमासाठी एक प्रेमात पाडणारं आयोजन शिवनेरी चषक 2024 तुम्हाला पाहायला मिळत आहे. विराथन बुद्रुक नांदगडी पाडा आता फक्त हे नाव नाही तर या पालघर जिल्ह्यामध्ये ब्रँड बनलाय. अतिशय सुंदर स्पर्धा. टार्गेट छोटा 19 सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल. किती बॉल मध्ये मॅच फिनिश केली जाईल या चर्चा मैदानावरती रंगतील. याकडे लक्ष सध्या प्रत्येकाचं लागलंय. 6 बॉल मध्ये जर प्रशांत घरातनं हा सामना संपवला, ओमकार कदम यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिला जाईल. टीम साईनाथ अर्नाळा आणि त्या सोबतीनं फलंदाज प्रशांत घरातला. जीतने के लिए 19 रनों की जरूरत है. 24 गेंदों का खेल है और रिक्वायर रन रेट की बात करें तो बिल्कुल देखिए 4.75 के औसत से आपको रन बनाने. कभी कभार क्या होता है कि टोटल बिल्कुल छोटा दिखता है लेकिन कभी कभार वही टोटल है वो बड़ा बन जाता है. प्रशांत घरत बहुत महत्वपूर्ण है जिन्होंने 2 मैचेस पे बहुत बढ़िया बल्लेबाजी की है, तेजी से रन बनाए हैं, मैचेस जल्दी समाप्त किए. लेकिन दूसरी तरफ दीपेश जिनके ऊपर भी निगाह रहेगी, बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं. विकेट फैक्टर बहुत बड़ा रहेगा. अगर प्रशांत ये आने वाली 7-8 गेंदें खेलते हैं तो मैच जल्दी समाप्त हो जाएगा. अगर विकेट गिरेगा तो ये मैच बिल्कुल ऑन हो जाएगा. दीपेश अपनी बोरिंग मार्फत तैयार. विकेट बहुत महत्वपूर्ण सत्यनारायण कोपरी के लिए और एक साझेदारी की जरूरत होगी साईनाथ अर्नाला टीम के लिए. पहली गेंद पर प्रशांत को शांत आप नहीं रख सकते. गेंद बॉडी लेके बाहर जाती भी क्या बात है. करेक्ट शॉट डीप स्क्वायर लेग बॉडी लेके बाहर और कमाल का आगाज किया बल्लेबाज प्रशांत घरत ने. काय सुरुवात केली. पहिल्याच बॉल वरती हाफ ट्रॅकर त्याला नटराज स्टाईल पाठवला सीमारेषा पार षटकार. 2019च्या वर्ल्ड कप मध्ये अफगाणिस्तानच्या विरुद्ध जशी मॉर्गन षटकार ठोकले होते ना एकट्या राशिद खानला 11 आणि इनिंग मध्ये 17. अगदी आज प्रशांत घरत 30 बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रशांत घरतचे षटकार जर टाली करायचे झाले ना तर सध्या म्हणेल की हा फलंदाज सध्या पालघर जिल्ह्याचा षटकाराचा ब्रँड अँबॅसिडरच बनला. पीजी ऑन फायर. दीपेश अपनी बॉलिंग मार्फत तैयार है. राइट आर्म ओवर द विकेट. ये बढ़िया गेंद गति परिवर्तन किया गया था. देखिए ओमी इस खिलाड़ी की बात करें तो वो बैठक स्ट्रोक भी बहुत अच्छा खेलते हैं जैसे कि कृष्णा लक्ष्मण सातपुते खेलते हैं, लेकिन आज इन्होंने इस तरह का स्ट्रोक नहीं खेला है. जब आज इनका जो खेलने का तरीका बिल्कुल अलग है. सतह को जानते हुए, टीम की जरूरत को जानते हुए इन्होंने अलग बल्लेबाजी की है. और फ्लड लाइट में आप एक बार फिर खेल रहे हैं. जब सुप्रीम चषक में इन्होंने एक स्ट्रोक लगाया था, रिवर्सिव खेलने का जो प्रयास किया गया था और उसके बाद में उनका विकेट गिर गया था. तो अब जाकर देखिए जो टीम की जरूरत है उसको पहचान रहे हैं, समय को मांग को पूरा करने की कोई. दूसरी तरफ दीपेश की पहली गेंद बहुत खराब थी, उसके बाद में इन्होंने कमबॅक किया. अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. नक्कीच अशा अनेक साऱ्या आठवणी असतात. आजही विश्वचषकापासून दूर राहणारा काहीसा मोठा प्रवास आपण स्विचिटच्यामुळे पाहिला. ओमकार कदम यांच्याकडनं पारितोषिक आहे. 6 बॉल मध्ये मॅच फिनिश झाली तर 1000 रुपयाचं. 3 बॉल मध्ये 7 आले. 3 बॉल मध्ये अजून करायचे 12. स्ट्रायकर एंडला फलंदाज जयेश. इथे लाईन चांगली आहे, टप्पा चांगला आहे. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू या ठिकाणी पोहोचला आणि डॉट बॉलची होतीये समाप्ती. दीपेश गोलंदाज तितके चांगले आहेत. जो सेकंड स्लोव 1 त्यानं टाकला ना तो देखील तितकाच इम्प्रेसिव्ह होता. मात्र आज टार्गेट छोटा आहे त्यामुळे गोलंदाजाला काहीतरी वेगळं करायचं आहे आणि तो विकेटच्या शोधात मिड विकेटला फळला सेट करून हाफ ट्रॅकेटवरती ट्राय करत होता की प्रशांतची विकेट मिळेल का. बट या बॉलरकडे क्वालिटी आहे, डिझर्व करतो अजून मोठं क्रिकेट गोलंदाज दीपेश. व्हॉट अ बॉल. टप्पा पडला, अगदी फिरवताना दिसले, उसळी घेताना दिसला. काय बॉल होता. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर अगदी मजेदार असेल. पाटील इव्हेंटच्या माध्यमातून सुंदर टलिकास तुम्हाला पाहायला मिळतं आणि मी म्हणालो ना की डिझर्व करतो मोठा लेवलचं क्रिकेट बॉलर दीपेश. अनुषंगाने त्याच्या क्वालिटी बॉलिंगकडे तुम्ही पाहिला नाही. इन फ्युचर लक्षात ठेवा दीपेशचे नाव पालघरच्या क्रिकेटमध्ये गोलंदाज म्हणून या नावावरती देखील गर्दी होताना पाहायला मला. फटका ऑन साइडला क्रॉस बॅटेड चालला चेंडू पॉवर प्ले डीप मिड विकेटला फिल्डिंग त्या ठिकाणी सुंदर झाली आहे. अजूनही प्रयत्न सुरूच आहेत आणि रन्स मिळतील. या ठिकाणी आपण पाहता थ्रो खराब
ते पाहिलं. लगेच प्रशांतनं कॉल केलाय की आता 3 बनवू शकतात. सिंगलला डबलमध्ये, डबलला ट्रिपलमध्ये या ठिकाणी कंप्लीट करण्यात आलाय आणि धावफलक 3ने पुढे जात आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 11 धावा स्कोर कार्डवरती. अजूनही 18 बॉलचा खेळ बाकी आहे. 8 रन करायच्यात. जर हे समीकरण 8 बॉल 18 असतं तर काही प्रेक्षकांना अजून मजा आली असती. वी लव क्रिकेट, वी लिव्ह क्रिकेट म्हणजे पालघर. आणि आज पालघरनं जे क्रिकेटवरती प्रेम केलं शिवनेरी चषकाच्या माध्यमातून ते देखील तितकंच नाविन्यानं भरलेलं आहे. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. उद्या यायला विसरू नका. उद्याचं शेड्यूल आपण सुरू करतोय बरोबर 3:30 वाजता आणि उद्या आपल्याला क्रिकेट पाहायला मिळेल. उद्याच्या मॅचेस आम्ही थोड्याच वेळात तुमच्यापर्यंत पोहोचू. पालघर आणि डहाणू बल्ट उद्या इन ॲक्शन तुम्हाला पाहायला मिळेल. शार्प ऑन 3:15 तुम्हाला रिपोर्ट करायचा आहे. 3:20 टॉस होईल आणि बरोबर 3:30 आपण उद्याच्या मॅचेस सुरू करतो. डे नाईट क्रिकेट फॉर्मॅट आहे. 18 चेंडू 8 रनची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती आहे गोलंदाज समीर. स्विच इटचा फटका प्रशांत घरतचा फसलाय. डाऊन दी बॉल फील्ड. कॅच झाली आहे ड्रॉप आणि अशा कॅचेस जर तुम्ही सोडाल तर त्याची किंमत मैदानावरती मोजावी लागेल. पालघर डहाणू गट उद्या तुम्हाला पाहायला मिळेल. पहिलीच मॅच MS11 जाई. जाई ते नाव मला आजही आठवतं. जेव्हा मी पहिल्यांदा या टीमला पाहिलं अगदी मीरा भाईंदरमध्ये NB अवर्स सारख्या प्रोफेशनल टीमला आणि पराभवाचा धक्का दिला आणि पहिल्यांदा एक पॅकर म्हणून या टीमला आम्ही इन्व्हाइट केला बदलापूरला आणि 2 लाखाची टुर्नामेंट MS11 जाईनं सम्राज्ञी 11 या नावानं खेळताना जिंकली. मोतीलाल शाह यांचा संघ आणि त्यांना फाईट करेल पवनसुत नवली. सेकंड मॅच विकी 11 युवा उमरोली त्यांना फाईट करेल परी 11 धाकटी डहाणू. प्रीतम बारीचा संघ इन ॲक्शन असेल. वंश 11 डहाणू त्यांना फाईट करेल विनस टेंभोडे आणि सातपाटीला फाईट करेल डमी म्हणजे चला विराथन. उद्या संधी आहे. उद्या पुन्हा एकदा आपल्या 8 पाड्यांची एक टीम. धावफलकावर रन्स 13. मस्ती नाही सिरियसली म्हणतोय. क्वालिटी क्रिकेट खेळायचं तर अशाच पोलला विराथांना खेळायला हवं. तुम्ही डिझर्व करता. चांगली टीम आहे तुमची. येत्या काळामध्ये नक्कीच रायगड ठाणे क्रिकेट तुमची वाट पाहता. आएगा अपना पहला कॉल आपको. टेंशन मतलब भाई लोग. प्रॉमिस पक्का वाला. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 13. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर 15 चेंडू रन्स करायच्या 6. फिनिश कोण करेल लक्ष त्याकडे लागलंय. प्रशांत की बॅटर जयेश आणि हा फटका उंच गेलाय लांब देखील. मात्र क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. या मॅच मध्ये बॅट वरती बॉल प्रशांत थोडासा नाराज आहे. फलंदाज होतील बाद. अजून 6 रन्स करायच्यात. चला पटकन कुणीतरी म्हणा की आज मला बॅटिंग मिळू दे. संधी आहे तुमच्याकडे आज. टलेंडर जाऊ शकता. चला विघ्नेशच येतोय जो प्रॉपर नंबर 3चा बॅटर आहे टीमचा. कभी कभी मौका हमें भी दिया करो आफ्टर फिनिश द मॅच म्हणतील काही प्लस. अलीकडचं क्रिकेट अगदी आपण पाहताना खतरनाक क्रिकेट क्वालिटी आहे. यंगस्टर्स लेजंड्स. एक गोष्ट नेहमीच एक क्रिकेटर म्हणून स्वतःला सांगा मी आहे म्हणून टीम आहे नाही तर टीम आहे म्हणून मी आहे. ऑलवेज ही भावना जेव्हा तुमच्या मनामध्ये असेल आणि स्वतःसाठी नाही तर गावाच्या नावासाठी खेळायचं हे ज्यावेळी तुमच्या मनामध्ये येईल ना त्यावेळी तुम्ही एक चांगले क्रिकेटर आहात. आणि ऑलवेज प्रशांत मैदानात बाहेर आला म्हणून नाही. ग्रामीण क्रिकेटमधून तुम्ही किती मोठे व्हा किती मोठ्या प्रोफेशनल टीम्स तुम्हाला कॉल करू दे मात्र ज्यावेळी ग्रामीणची मॅच आहे ना ऑलवेज तुमच्या फ्रँचाइजला सांगा की आज मला माझ्या गावाच्या संघासाठी खेळायचं. आज मला नाही जमणार आणि या गावानं मला दिलं नाव. तुमची टीम ज्यावेळी तुम्हाला संधी देते त्यावेळी त्या संधीतनं मोठं प्लस तयार होतात. बॅट हातातून त्या ठिकाणी स्किट झाली. थोडंसं अगदी जाताना काही गेली होती त्यांनी. ग्लोव्ज घालणं कदाचित अगदी विसरून गेलं होतं आणि एकाच हँडमध्ये ग्लोव्ज होता. स्विच इट खेळायचं होतं. हँडल निसटलं त्या ठिकाणी आणि झेल टिपला शॉर्ट थर्डमॅनला. शॉर्ट थर्डमॅननं अगदी त्याकडे घेतली आहे कॅच. फलंदाज झालेत बाद. धक्का लागलाय मैदानावरती आपण पाहताय आणि बाद झालेत फलंदाज ते म्हणजे विघ्नेश. एक छोटीशी फनी मोमेंट होती. यानंतर ही व्हिडिओ देखील व्हायरल होऊ शकते. आता विकेट मिळाली गोलंदाजाला ही चांगली गोष्ट आहे. समीरला यंगस्टर बॉलर आहेत. काळजी घेत जा काळजी घेत जा. ज्यावेळी तुम्ही मैदानावरती उतरता क्लोज कीप करता मोठं टेन्शन असतं तर मग यष्टीरक्षकाला स्पेशली मी म्हणेल सेफ्टी फर्स्ट.
टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील यष्टीरक्षकाला हेल्मेट घालून कीप करताना मी पाहिलंय. भिवंडीतील वन ऑफ द बेस्ट विकेट कीपर म्हणून कारिवलीचे खेळाडू सुजित, त्यांच्याकडे आम्ही नेहमी पाहतो. भिवंडीच्या यष्टीरक्षकांच्या यादीतलं नाव तयार केलं तर आवर्जून अलिमगडच्या प्रल्हाद दादाच्या नावाचा उल्लेख केला जातो. 6 धावेची गरज आहे, जे स्वतः एक अतिशय चांगले अंपायर्स आहेत सध्या भिवंडी विभागात. एक सिंगल पूर्ण होईल, एका सिंगलनं स्कोर पुढे जाईल. चर्चा रायगड टेनिस बॉल क्रिकेटची झाली तर बंटी ठाकूरच्या नावाचा उल्लेख केला जातो. मॅन फ्रॉम मोरबी. धाव फलकावरती धावा 14 आहेत, विकेट गेले 2. मैदानावरती आपण पाहता अजूनही 5 धावेची गरज आहे. षटक संपली आहे त्या ठिकाणी 2 षटकांचा खेळ संपलाय. 14 आहेत, 12 बॉल मध्ये अजून 5 धावा या मॅच मध्ये करायच्यात. प्रशांत घरात अजूनही बॅटचा वेट चेक करतोय. एक षटकाराची भूक त्याची अजूनही पूर्ण झालेली नाहीये आणि खेळाडू असाच असायला हवा. एका वेळा अर्धी भाकरी कमी मिळाली चालेल, पण षटकार चौकार कमी कधीच नाही आल्या पाहिजेत. प्लस डगआउट तुम्हाला पाहायला मिळते. किती बॅट आहेत? 1 2 3 4 5 6 7 तर तुम्हाला पॅक दिसतात. 1-2 अजून खाली असतील, 8 ते 9 बॅट्स आहेत. एकेकाळचं क्रिकेट असं पण होतं की 2 बॅट मध्ये पूर्ण सीझन काढावी लागायची. आता प्रशांत करत तुमच्याकडे मॅन ऑफ द मॅचला भाऊ सहजच बॅट आपल्या गावामध्ये घेऊन येतो. अनेक सारे पुरस्कार ते सातत्याने इन्व्हाइट करत असतात की आमच्या बॅट सोबत एखादं फोटोशूट होऊन जाऊ दे, ब्रँड अँबॅसिडर म्हणून हे नाव येऊ दे. कारण आज अर्नाळा गावाला पूर्ण अगदी पालघरमध्येच नाही, महाराष्ट्रामध्येच नाही, जगाच्या नकाशावरती जर कोणी आणलं तर ते नाव साईनाथ अर्नाळ्याचा. अर्थातच अर्नाळ्याच्या क्रिकेटचं प्राईड प्रशांत घरत आणि अर्नाळावासी असल्याचा आणि प्रशांत घरत तुमच्या गावच्या क्रिकेटर असल्याचा तुम्हाला अभिमान असेल तर एकदा मित्रांनो प्रशांत घरतसाठी टाळ्या या गुलाबी थंडीमध्ये नक्कीच व्हायला हव्या. जे क्रिकेट आज प्रशांत अर्नाळा गावासाठी या पालघरसाठी दाखवलंय ते शब्दात व्यक्त करण्यासारखं नाही आहे. इन फ्युचर मोठं नाव करेल अजून प्रशांत. हीच साईनाथ महाराजांच्यानी आपण प्रार्थना करू. सुप्रीमोची एखादी कार, एखादी प्लेअर ऑफ दी टुर्नामेंट बाईक येऊ दे. आपली जवान चांगली आहे, भेटेल पटकन. भेटली तर साई प्रशांत दादा पार्टी द्यायला फक्त विसरू नको. बॅकफुटला जाऊन डीप बॅकफुट पॉइंटला ढकललाय. आउटफील्ड तिकडे फास्ट आहे. मॅच फिनिश आणि ग्रामपंचायत सदस्य उंबार पाडाचे स्वप्नाताई समीर म्हात्रे त्यांच्या कटआउटला होल्डिंगला या ठिकाणी चेंडू जाऊन एक सलामी देतोय. मितील धावा 4 जिंकली या मॅच आणि सुपर 7 मध्ये दाखल झाला. या ठिकाणी आपण पाहताय संघ